लय गोंधळ म्हणजे असते. नमस्कार, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आपण आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नगरीमध्ये आलेलो आहे आणि 111वा उत्सव आज महाराजांचा सुरू आहे. आज तिसरा दिवस उत्सवाचा आहे आणि या उत्सवानिमित्त आज आपण गोंदवले नगरीमध्ये आलेलो आहेत. आज आपल्या सोबत आहेत नेताजी कट्टे. या उत्सवाचं वेगळं पण काय आहे? गोंदवलेकर महाराजांचा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा हा 111वा आज पुण्यतिथी उत्सव सुरू होत आहे आणि यातून आज मोठा आनंद एकच होतोय की आनंद उत्सव बी सुरू आहे आणि आमच्या मान तालुक्याला 65 वर्षात कधीही आज तागायत कधीही मंत्रिपद मिळालं नव्हतं. ते आज आमच्या जयकुमार गोरे बाहुला यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. यामुळं आज इतका आनंद आहे आणि उत्सव आहे. या उत्सवामुळं सगळीकडे उत्सवाचा आनंद निर्माण झालाय. प्रत्येक गावागावातनी आनंद आणि फटाक्याचा जल्लोष चालू आहे की इतका आनंद आजपर्यंत मिळाला नाही. इतकं जिल्ह्याला भरभरून मिळालं. देवेंद्रने इतकं सुंदर काम केलं. दिलेल्या शब्दाला वाचणारा माणूस देवेंद्र फडणवीस यांनी आज आमच्या जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. प्रथमच एवढा आनंद आहे की एवढी एक कॅबिनेट मिळायचं नव्हतं तिथं 4 दिली. म्हणजे इतकं जबरदस्त काम केलं आणि आमच्या भाऊंची त्याची साथ आहे. कराडच्या सभेतच सांगितलं होतं 8च्या 8 आमदार मी निवडून आणीन आणि ते शब्द दिलेला देवेंद्रने पाळला आणि त्या पाळल्यामुळं आज आम्हाला मंत्रिपद मिळालं. त्यामुळे प्रत्येक गावातला क्षण आणि प्रत्येक माणूस आनंदमय झालाय. इतका की जबरदस्त. पण ही मेहनत का केली? 15 वर्षाचा कालखंड आमदारांनी एवढा कसोटीने केला की प्रत्येक गावातल्या नसा ओळखल्या, काम केलं. कामाच्या जोरावर जनतेचा संपर्क वाढला. आज 50,000च्या लीड आलं. तेव्हा देवेंद्रने शब्द दिलता 50,000 लीड या मंत्रिपद तुम्हाला 100% देणार. तो आज मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आणि नागपूर मधून पासून महाराष्ट्रावर सगळीकडे आनंद आहे आणि सगळीकडं प्रत्येक भाऊला म्हणते की अकलूज पर्यंत जे ते स्टेटस ठेवले की जयभाऊ गोरे आमचा पालकमंत्री असावा असं प्रत्येकाला वाटतंय. कारण कामाचा माणूस आहे. आज सातारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात काम दिसतंय आणि त्यामुळे नाव नौकरी जयभाऊंचा आला. त्यामुळे मागणी भरपूर आहे आणि कामाचा माणूस आहे, धडाडीचा माणूस आहे हे आज महाराष्ट्राला कळलंय. जवळचा माणूस मुख्यमंत्र्यांच्या कोण आहे तर जयकुमार गोरे. कारण काम करण्याची जी शैली आहे त्यांची ही इतकी जोरात आहे की आज आमच्या मान तालुक्यात इतकी वाईट अवस्था होती की आज आम्हाला कोण विसरत नव्हतं. पण आज सुजलम सुफलम हा मान तालुका झालेला आहे. इतकं सुंदर आहे केलेलं आहे की राहिलेल्या 2.5 वर्षाची कामं पूर्ण करतीलच आणि एमआयडीसीचा प्रोजेक्ट लवकरच सुरू होणार आहे. 1 महिन्याभराच्या आत कामाला सुरुवात होईल आणि कामानं 5 वर्षाच्या आसपास कामाची गती जोरात होईल आणि हे प्रोजेक्ट जे ठरले ते पूर्ण करतील. इतकं सुंदर काम आहे की देखणं काम आहे की प्रत्येक गावात प्रत्येक नशात प्रत्येक गावातला माणसात भाऊंची एक प्रतिमा निर्माण झाली की खरंच हा माणूस किती ध्येय वेळा काम करत आहे की झोपल तेवढं शांत आहे. 24 तास त्यासनी काम काम काम. त्या कामामुळे 24 कॅरेट सोनं झालं. त्यामुळे आज कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. सहजासहजी मिळत नाही कोणाला बी. पण भाऊला आमच्या पहिल्या यादीतच नाव आलं. तिकीटच्या बाबतीत बी भाऊंचं इतकं सुंदर काम झालं की पहिल्या यादीतच भाऊंचं नाव आलं. याचं कारण आहे की भाऊचं काम आहे. हो, धडाडीचा नेता मिळणं अवघड आहे. 2015ला आम्हाला कोहिनूर हा हिरा मिळाला मान तालुक्याला आणि आज या हिऱ्यानं सोनं केलेलं आहे की 24 कॅरेट सोनं आहे. म्हणतोय का आम्ही हा विठ्ठल काय तर ह्या माऊलीनं त्या पूर्ण कुसळामधून ऊस निर्मिती आणि ऊसातून ही शेती मका फळं बागा पेरू चिकूच्या बागा द्राक्षाच्या बागा हे निर्माण झाल्या. कारण हाच विठ्ठल आहे. हो, परमात्मा हा आहे. प्रत्येक नसात आहे हा परमात्मा आहे की ह्या माऊलीमुळं आज आम्ही हितवर आहे. मान तालुक्याची पूर्ण माणसं भाऊंच्या मागं काय याचं कारण आहे की तो खरंच माऊली आहे. कारण कामाच आहे. कारण पंढरीत विठ्ठल आहे. आमच्या मान तालुक्यात जयाभाऊ सारखा माऊली आहे. त्यामुळं आज एवढी प्रगती आहे आणि आज उत्सवामुळं इतका आनंद आहे सगळ्यांनी की हा आनंदमय सोहळा हा पाहण्यासाठी भाऊ आता 23 तारखेला येतील. त्यानंतर अजून जल्लोष जोरात होईल.